तर जय शिवराय मित्रांनो, आज मी तुम्हाला थेट इकडनं भुयारी मार्गाने मनोऱ्यामध्ये घेऊन जाणार आहे। तुम्हाला माहित आहे हा मार्ग? नाही तर चला मी तुम्हाला मार्ग दाखवतो। त्याचप्रमाणे जो इतिहास तुम्हाला माहित नाही त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो आणि तिथून थेट तुम्हाला गंगा सागराचे दर्शन देतो आणि त्या संदर्भात महाराज आणि तिथला इतिहास याचीही माहिती देतो। तर मित्रांनो, इथं जो मनोरा आहे या मनोऱ्यावरती महाराज जेव्हा युद्ध जिंकून यायचे त्यावेळेला भगवा फडकवायचे हे तुम्हाला माहित आहे। इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये ह्याच मनोऱ्यांचा फोटो दिलेला आहे आणि समोर तुम्हाला इकडनं मी जो दाखवणार आहे तो गंगासागर तलाव, ज्याचा इतिहास तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, परंतु मी तुम्हाला त्याबद्दल एक फोक टेल सांगणार आहे। एकदा महाराज चिंतेत होते, जे की संपूर्ण रायगडावरती 52 तलाव आहे आणि त्याचमध्ये 5 हौदे, त्यानंतर 5 बंदरे आहे आणि सगळीकडे पाण्याची व्यवस्था उत्तम झाली होती। परंतु महाराजांना इथे काय पाणी लागेना। त्यावेळेला मात्र महाराज बेचैन झाले आणि अचानक एके सकाळी ते आले आणि तिथल्या जे खोदकाम करणारा जो प्रमुख असतो त्याला बघितलं आणि त्याला आपण बेलदार म्हणतो आणि त्या बेलदाराने महाराजांकडे धाव घेतली आणि महाराजांना विचारणा केली। तर त्याने थेट सांगितलं की महाराज पाणी लागत नाही। तर अशा चिंतेत महाराज असताना ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी एक व्यक्ती जटाधारी, उंच, हातात त्रिशूल आणि धिप्पाड अंग असलेला तिथं आला आणि महाराजांना विचारलं, काय परेशान आहे इतकं? तेव्हा महाराज म्हणाले, मी सगळ्या गडावरती 350हून अधिक घरे बांधली, सगळीकडे पाणीची सुविधा केली आणि मलाच इथं राजवाड्याजवळ पाणी नाही। तेव्हा महाराजांना तो व्यक्ती म्हणाला, मी एकदा प्रयत्न करून बघतो आणि जर पाणी लागलं तर लागलं। त्याच वेळेला महाराजांनी तिथं थांबून ते बघितलं तर त्या व्यक्तीने त्रिशूळ मारला आणि थेट पाणी लागला आणि तेव्हाच तो म्हणाला, दिल चंगा तो घर में गंगा। तुमचं मन साफ आहे, तुम्हाला जर मन साफ असेल तर तुमच्या मळत्या पिठाच्या ताटामध्ये सुद्धा गंगा येईल, असं म्हणून तो व्यक्ती निघून गेला। आणि नंतर मित्रांनो, तिथले जे आपले हे होते मोरोपंत, ते म्हटले महाराज साक्षात तो शिव या शिवाच्या भेटीला आला होता आणि अशा प्रकारे इथली एक फोकटेल होती। तर अजून आपण तुम्हाला पुढे जो इतिहास सांगणार आहे तो तुम्ही ऐका। आता आपण आलेलो आहोत जे पालखी दरवाजाजवळ। इथं मित्रांनो समोर जो दरवाजा दिसतोय, इथं पालख्या वगैरे उतरवल्या जायच्या, ज्या पालख्या असतात त्या इथंच उतरवल्या जायच्या समोरच्या एरियामध्ये आणि नंतर ते वरती ह्या मार्गाने जायचे। त्यानंतर इथं बाजूला तुम्ही बघू शकता की हा जो दरवाजा आहे हा थेट डायरेक्ट कुठं जातोय, तर हा दरवाजा थेट जिथं महाराजांचा महाल आहे त्याच्या तिथं जवळपास जातोय। तर हा जो दरवाजा आहे हा वापरला जायचा तो जे पानाडे होते, जे महाराजांना पाणी घेऊन जायचे, कारण की ते महाराजांच्या समोरून जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांच्यासाठी। त्यानंतर ज्या स्त्रिया स्वयंपाक करायच्या, ज्या गृहिणी होत्या, त्याही या मार्गाने जात होत्या। असा हा मार्ग त्यांच्यासाठी बनवला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊन बघणारच आहोत की पालखी दरवाजा आणि पालखी मेने कुठं ठेवले जायचे। जे कोणी पालखी घेऊन यायचे ते सर्व लोक याच ठिकाणी यायचे मित्रांनो, ह्या बाजूला इकडनं यायच्या आणि इथून आल्या की त्या पालख्या इथंच या पालखी एरिया आहे इथे ठेवल्या जायच्या, जो इथून राणी वशाकडे पण दरवाजा जातोय आणि जो की इकडे महाराजांच्या महालाकडे पण जातोय। तर हे जे दिसते मित्रांनो तुम्हाला, इथेच त्या पालख्या ठेवल्या जायच्या आणि नंतर ते जे पालखीवाले होते ते इथंच विश्रांती करायचे। तर इथं ते विश्रांती करत असताना
त्यांना इथं थांबावं लागायचं. आणि आत्ता सध्या इथं परिस्थिती चिखलाची असल्यामुळं मला ते व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही, कारण की इथं चिखल खूप आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला आता पुढे इथूनच याच दरवाजाने राणी वशाकडे घेऊन जाणार आहे आणि त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण मी माहिती देणार आहे. जे की आता वरती गेल्यानंतर आपल्याला पहिली रूम, दुसरी रूम, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी ह्या कशाच्या संदर्भात होत्या, तिथं काय केलं जायचं किंवा कुठल्या याच्यामध्ये कुठली राणी राहायची किंवा ते कसं तिथला कारभार चालायचा, या सगळ्यामध्ये नक्की काय होतं, कुठला तिथं ते कुठं निवास करत होते, कुठं महाल होता, त्यांची व्यवस्था काय होती मध्ये, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या आपल्या महाराजांच्या काळात इथं घडल्या आहे, स्वतः महाराज या जागेवरती त्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, त्यामध्ये मी तुम्हाला घडलेला इतिहास एकदम व्यवस्थित दाखवणार आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात येईल की नक्की तुम्हाला इथं काय घडलंय ते कळेल. तर राजगडावरून वर असताना महाराजांना 8ही राण्या होत्या. रायगडावर आल्या त्या फक्त 4. त्यापैकी एक जी होती ती पुतळाबाई, त्याही पाचडला राहत होत्या. राहिल्या 3 राण्या आणि त्यांच्या दासी व शिवाजी महाराज व संभाजी महाराज हेच इथं राहायचे. आता जो पहिला रूम तुम्हाला दिसतोय मित्रांनो, हा जो रूम दिसतोय त्याला बोलता धान्य कोठडी किंवा कोठी महाल. तर ही ते सर्व मटेरियल ठेवले जायचे, जिथं ज्याला आपण स्टोर रूम बोलतो, त्या कोठवडींबाई इथंच राहायच्या. सर्व अधिकार त्यांनाच दिले गेलेले होते. त्यानंतर मित्रांनो, जी अर्थात त्यावेळी सगळंच धान्य गडावरती साठवून ठेवलं जायचं. म्हणजे तेव्हा काय असं नव्हतं की बाजारात गेलं आणि धान्य घेऊन आलं. तर मित्रांनो, हा एक प्रकारे स्टोर रूम होता. याच कोठवडींबाई जितकं जितकं आपल्याला धान्य लागेल तितकं त्या काढून द्यायच्या आणि त्याप्रमाणे इथं ते बाजूला शिजवलं जायचं. तर त्या रूमकडे आपण जाणारच आहोत आणि तिथे मी तुम्हाला दाखवणारच आहोत. तो दुसरा जो रूम आहे मित्रांनो, तो आहे अन्न शिजवण्याचा स्वयंपाक रूम. तर यामध्ये मित्रांनो अन्न शिजवलं जायचं, जे की तुम्हाला माहिती आहे, कादंबरीकार तसेच आप्पा परब यांनी याबद्दल बऱ्याच विश्लेषणात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की हा अन्न शिजवण्याचा रूम होता. इथूनच त्यांच्या राजांच्या परिवार म्हणा किंवा राजघराण्याला जे जेवण जायचं ते याच ठिकाणावरून जायचं. इथल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना बाहेर जायला अलाउड नसतं, जसं का एक शीप असते त्याप्रमाणे त्या इथंच राहायच्या. त्यामुळं त्यांना इथं सुविधा केल्या होत्या, ते मी तुम्हाला दाखवतो. आता आपण पाठीमागे जाऊया आणि इथे काय काय आहे. आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे ते स्वयंपाकघराची रचना आहे. तुम्ही बघू शकता, तुमच्या लक्षात येईल. आणि ज्या बाजूला ज्या रूम दाखवणार आहेत तिथं आणि इथं खूप बदल आहे मित्रांनो. तर आता आपण इथं पाठीमागे जर आलो तर आपल्याला थोडंसं इथून दरवाजाची हाईट कमी असल्यामुळे थोडंसं वाकून जावं लागतं. परंतु जर आपण मध्ये गेलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मित्रांनो, हे जे विटा दिसत आहे हे मला वाटते अलीकडच्या काळामध्ये पेशवाईमध्ये झालेले कामे. बघा, हे जे दिसतंय हे बाथरूम आहे. आता त्यावरती थोडं गवत आलंय पावसाळ्यात. आणि हे जे आहे हे बाथरूमचे आउटलेट आहे. बघा तुम्ही, आउटलेट स्पष्ट आणि स्पष्ट आता हे दिसते. आणि हेच याचा वापर, याची विल्हेवाट अतिशय सुंदर पद्धतीने लावली होती त्या काळामध्ये, जे की हे इथून बाहेर जायचं, परंतु त्या जागी ते जिथं साठवलं जायचं त्याच्यावरती माती टाकली जायची आणि त्या काळामध्ये त्याचं सोनखत करून ते मागं जी बाग आहे, ती जी बाग आहे ती फुलवली जायची. अशा प्रकारे इथला तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या काळात पण महाराजांनी इथं अप्लाय केलेल्या होत्या. आणि तर हे तुम्ही बघितलंय.
तर आता मित्रांनो आपण जे जाणार आहोत ती म्हणजे तिसरी रूम, जी 3, 4 आणि 5 ह्या ज्या इंटरनल त्यांची जी जोडणी आहे ती इकडनं तिकडं जाण्यासाठी आहे. त्याला आपण राणीवसा म्हणतो, जे की चारही रूममध्ये आपण आतमधून ये जा करू शकतो. आणि इथं भारतीय पुरातत्व जे खातं आहे त्यांनी काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत, जेणेकरून जे आपले शिवभक्त आहे किंवा जे भाविक आहे येणारे त्यांना हे मदत होते याची वाचण्यासाठी, कारण प्रत्येकालाच गाईड मिळणं शक्य नाही. तर ही जी रूम तुम्हाला दिसते ही पहिली जी रूम आहे ती आहे सोयराबाई यांची. तर मित्रांनो हा जो तुम्हाला जो दिसतोय हा जो पुढच्या बाजूला आहे तो आहे हॉल, आणि जो मागच्या बाजूला आहे तो ज्याला आपण बेड बोलतो, तिथं ते आराम करायचे, बेडरूम बोलतो त्याला. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी त्यापूर्वी काही गोष्टी ज्या महाराजांच्या 8 राण्या होत्या त्याचा काही इतिहास मी तुम्हाला जो सांगतोय तो तुम्ही व्यवस्थित ऐका. 1640ला वाघोजी शिर्केंच्या मुलीशी बंगळूरला महाराज जेव्हा गेले तेव्हा त्यांचं पहिलं लग्न झालं मित्रांनो. त्याच्यानंतर 1641ला दुसरं लग्न झालं, ते लिंबाळकरांच्या मुलींची, जी की संभाजी महाराजांची आई होती. आणि जे तिसरं लग्न झालं महाराजांचं ते 1653ला, जे पुतळाबाई मोहिते घराण्यातील. त्यानंतर चौथं जे लग्न झालं ते शंकरराव मोरे यांची मुलगी 1655ला. महाराजांनी, जे की महाराजांचं वय त्यावेळेला 26 होतं आणि त्या मुलीचं नाव जयंती, तिचं वय त्यावेळेला 7 वर्ष होतं, आणि नंतर तेच नाव लक्ष्मी ठेवलं गेलं. त्यानंतर महाराजांनी म्हणजेच जिजामातांनी त्यांचे पदरी असलेल्या 3 मुलींशी रायगडावर लग्न केलं. आता टोटल झाले 7. आणि जे महाराजांचं 8वं लग्न झालं मित्रांनो ते 1658ला. अफजल यायला लागला हे सांगण्यासाठी महाराजांना बंगळूरला जावं लागलं, आणि त्यावेळेला शेवटचं लग्न तेव्हाच तिथे सोयराबाईंशी लग्न झालं. आता पुन्हा एकदा आपण ह्या राणीवसाची क्रमाने थोडक्यात माहिती देऊ. 1 नंबरचा जो रूम होता मित्रांनो तो होता सोयराबाईंचा, ज्या की पुतळाबाईंच्या चुलत बहीण होत्या, परंतु यांचं काही गडावर जमत नव्हतं. नंतर त्या पुतळाबाई पाचडला जिजाऊंच्या सेवेसाठी, खाली मी तो व्हिडिओ जो बनवला आहे तो तिथलाच आहे, त्या वाड्यात त्या सेवेसाठी गेल्या. 2रा नंबरचा रूम गुणवंताबाईंचा होता, 3रा नंबरचा रूम पुतळाबाईंचा, आणि जो 4था नंबरचा रूम होता तो होता येसूबाईंचा. म्हणजेच तुम्हाला बघायला भेटलंय की प्रत्येक ठिकाणी बेडरूम आहे, हॉल आहे आणि बाथरूमची सुविधा आहे. त्याच बाथरूमची व्यवस्थित विल्हेवाट लावून त्यापासून सोनखत करून, जो पाठीमागे मी तुम्हाला बाग दाखवली जे तुम्ही बघितली, त्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.